नमस्कार. सन्मान, आदर, आदराची भावना या गोष्टी आपल्या मनात प्रत्येकाच्या विषयी असाव्यात. म्हणजे कुणाचा अपमान करू नये हे खरं आहे. पण समोरचा आपला अपमान करत सुटलाय आणि तो अपमान करण्याचा अधिकार आहे असं त्याला वाटतं, तेव्हा तू अपमान करण्याच्या लायक नाहीस हे सांगावं लागतं. म्हणजे आम्ही भारतीय हिंदूंनी सर्व जाती धर्माचा आदर करावा. खरंय. त्यांच्या भावनांचा आदर करावा. एखाद्या धर्माच्या विषयी, त्यांच्या आराध्याविषयी, त्यांच्या आस्थेविषयी, स्वाभिमानाविषयी वाईट बोलू नये, हे खरं आहे. तसं आमच्या आस्थेविषयी, स्वाभिमानाविषयी त्यांनीही वाईट बोलू नये, हे तितकंच खरं आहे ना. एक गोष्ट जाहीरपणे सांगतो, हा देश सेक्युलर का बरं आहे? तर या देशामध्ये हिंदू अधिक संख्येने आहे म्हणून सेक्युलर आहे. ज्या देशात मुसलमानांची संख्या अधिक आहे ते देश मुस्लिम आहेत. ज्या देशात ख्रिश्चनांची संख्या अधिक आहे ते देश ख्रिश्चन आहेत. या देशात हिंदूंची संख्या अधिक आहे पण हा देश सेक्युलर आहे. आम्ही हिंदूंनी स्वतःला इतकं नियंत्रित ठेवलंय की आम्ही इतरांचा अपमान करत नाही. आम्ही संविधानाचा आदर करतो कारण ते आम्हीच तयार करून आमच्या प्रती समर्पित केलं आहे म्हणून. संविधानाचा आदर म्हणजे आमच्या आस्थांचा अनादर, अपमान होत नाही. तो आम्ही सहन केला पाहिजे असं अजिबात नाही. उठसूट संविधानाचं नाव घ्यायचं आणि हिंदू धर्मातल्या आस्थांवर, प्रतिकांवर चिरफाड करायची आणि आम्ही व्यक्त झालो की आमच्या वक्तव्यामुळं भावना दुखावल्या म्हणून बोंबा ठोकायच्या, हे बंद झालं पाहिजे. प्रॉब्लेम काय माहित आहे? हिंदू फेसबुकवर व्यक्त होतो, इतर ठिकाणी नाही. प्रॉब्लेम इतकाच आहे. आणि याच व्हिडिओतून मला भारतीय जनता पक्षाला स्पष्ट इशारा द्यायचा आहे, स्पष्ट इशारा. या असल्या उपटसुंभांना, जे आमच्या भावनांचा आदर करू शकत नाहीत, अपमान करतात, त्यांना तुम्ही सन्मानाचं स्थान देणार असाल तर भाजपा गेली खड्ड्यात. कारण तुम्ही सत्तेवर यावं, तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही आमच्या चांगल्याचा विचार करावा, कल्याणाचा विचार करावा आणि हिंदुत्वाचा हरवत चाललेला स्वाभिमान तुम्ही मिळवून देत आहात म्हणून समस्त हिंदू तुमच्या सोबत आहे. आणि तो आमचा स्वाभिमान दुखावणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सन्मान देत असाल तर जगद्गुरु तुकोबाराय यांनी जे सांगितले ते आम्हाला करावं लागेल. तुका म्हणे ऐशा नरा, मोजोनी माराव्या पैंजरा. श्रीरामचंद्र कोण आहेत? स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. त्या अजान, अबोध, मूढ बालिकेला अजून श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाची जाणीव झाली नाही यासाठी स्वतंत्ररित्या तिला समजावून सांगणार आहे. कारण जे अज्ञानी आहेत ना त्यांना समजावून सांगितलं पाहिजे म्हणून. पण ज्यांना आम्ही ज्ञानी समजलंय त्या मूढांना नीट सांगणं आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या पदरात बाळगलेला साप तुमच्याविषयी चांगले विचार ठेवणाऱ्यांना डसतो आहे, याचा विचार करा. खरं तर या विषयामध्ये खूप काही अजून बोलता येण्यासारखं होतं. खूप काही. ती अजान अबोध बालिका यासाठी म्हणतोय की तिने कोण आहे राम विचारून राम कुठे घाला याविषयीचं जे वक्तव्य केलं ना, आपण मानतो ते फक्त संविधान. बालिके, संविधान आम्ही पण मानतो. आम्ही पण मानतो. संविधान मानतो याचा अर्थ रामाचा द्वेष करावा असं होत नाही. संविधान मानतो याचा अर्थ अजून कोणत्याचा द्वेष करावा असं होत नाही. आणि आपल्या पार्श्वभागात ज्यांना दम आहे वाटतं ना,
त्यांनी जरा हिंदू सोडून दुसऱ्यांना बोलून दाखवावं बरं. आता भाजपवाले कारवाई करणार नसतील तर या विरोधात आंदोलन उभं करावं लागेल. म्हणजे मुळात ती मुलगी सज्ञान आहे का हे तपासा, गुन्हा दाखल करा, कारवाई करा. आम्हाला माहिती आहे गुन्हा दाखल करून फारसं काय होत नाही, कारण तुमच्या बाहेरून आणलेल्या चट्ट्याबट्ट्यांना सांभाळण्यासाठी रामावरची बालंट आम्ही सहन करणार नाहीत. नंबर 1, त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नंबर 2, त्या मुलीच्या आईबापाची भारतीय जनता पक्षाच्या पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. थोडा रोष कुठे कमी होतो माहित आहे? त्या अजान अबोध बालिकेला कळलं नसेल, समजलंही नसेल, पण तिच्या मायबापांना मात्र याची तीव्रता लक्षात आली आहे आणि त्यांनी मीडियाच्या समोर येऊन डोळ्यात पाणी आणून आपल्या पोरीच्या कृत्याविषयी पश्चाताप व्यक्त केलाय. मला त्या मुलीला सांगायचं, बाळा, हातात गाडी, थोडाफार पैसा आला म्हणजे आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं म्हणून आस्थेवर टीका करण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. खरं सांगू, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. तसं आमच्यावरती इतकं काही झालंय ना, की आता या कोणत्या असल्या केसेसनी आमचं काही वाकडं होईल असं वाटत नाही. त्यामुळे स्पष्ट सांगून ठेवतो, पुन्हा जर अशा स्वरूपाच्या कारवाया होत नसतील आता, तर भाजपच्या विरोधात जावं लागेल. त्या मायबापांनी ज्या डोळ्यात पाणी आणून व्यक्त केलंय ना, त्या पोरीला तर ते समजणं आवश्यक आहे. बाकी काय होईल, कुणाची मान उंचावेल, तुझी मान किती उंचावेल हा भाग वेगळा, पण मायबापाच्या डोळ्यात पाणी आणि मान खाली जायची वेळ त्या पोरीनं आणली आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जरा बघा. असा व्हिडिओ होता, माझ्या मुलीनेच तो व्हायरल केला असं मला कळालं. आणि ज्या क्षणाला मला असं कळालं, त्या क्षणाला मी तिला आणि माझ्या मिसेसला सांगितलं, तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना स्वतःहून तुम्ही हजर व्हा आणि ते सगळं सांगा. आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. आमचं पूर्ण कुटुंब असं कधीच कुठल्या देवादेवतांवर कधीच बोलत नाही, कारण राम मंदिरात ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी संपूर्ण सोसायट्यांमध्ये जे काय कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना आमच्या इथे आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये कार्यक्रम होतात, त्या सर्व सोसायट्यांमध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून नेहमीच बोलवण्यात येतं आणि आम्ही त्यांची नेहमीच आदर करत आलो आहोत. प्रभू रामचंद्रांचा असो किंवा देवी देवतांचा म्हणो, गणपती, गणेश चतुर्थी किंवा नवरात्र उत्सव, सगळ्या उत्सवाला आम्ही हजर असतो. त्या उत्सवाला मृणाल सुद्धा आमच्या सोबत असते. असं असताना सुद्धा हे का घडलं, आम्हालाच मोठा प्रश्न. ती लहान आहे, अनावधानाने तिच्याकडून काय घडलं असेल. मी सर्व जनतेची जाहीर माफी मागतो आणि प्रभू श्रीरामांची सुद्धा माफी मागतो की राम कुठे जाईल मला माहित नाही, पण रामाचा बाण, रामबाण जर घुसला ना तर तो कुठे कुठे घुसतो हे सांगता येत नाही. आणि ही सगळी जी हिंदुत्वादी मंडळी आहेत ना, तीच तो रामबाण आहेत. ती चाळणी करून टाकतील, देहाची चाळणी या विचारांची. तुमच्या कुणाविषयीच्या आदराविषयी आम्हाला आक्षेप असायचं कारण नाही, पण रामचंद्रांच्या विषयी जे बोलाल ते भयंकर आहे आणि ते भयंकर कोणीही सहन करणार नाही. राहिला प्रश्न राम कोण आहे, त्या पोरीनं विचारलेला प्रश्न आहे, सारखं सारखं विचारते ती, कोण आहे राम, तुला माहीत करायला घ्यायचंय ना, सांगतो. पुढचा व्हिडिओ बघा, मी सांगतो कोण आहे राम. नमस्कार. जागृतीचा विधायक